नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो. आज मी तुम्हाला 15 ऑगस्टबद्दल एक खूप सुंदर भाषण सांगणार आहे. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट नेहमी मिळत राहतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. 15 ऑगस्ट भाषण. खूप सुंदर भाषण. आदरणीय उपस्थित मान्यवर, शिक्षक वर्ग, पालक वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्वप्रथम आपणा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 3 रंगांचा तिरंगा माझा अभिमान. 3 रंगांचा तिरंगा माझा अभिमान. वीरांच्या त्यागाने झाला हिंदुस्तान महान. आज आपण येथे जमलो आहोत 15 ऑगस्ट हा पवित्र दिवस साजरा करण्यासाठी. हा तो दिवस आहे जेव्हा 1947 मध्ये आपल्या भारत मातेला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले. हे स्वातंत्र्य सहजासहजी मिळाले नाही. हजारो स्वातंत्र्य सैनिकांनी तुरुंगवास सोसला, अत्याचार सहन केले आणि प्राणांची आहुती दिली. आज त्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांना नमन करण्याचा आणि श्रद्धांजली वाहण्याचा दिवस आहे. महात्मा गांधी, नेहरूजी, भगतसिंग, नेताजी सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक आणि अशा कितीतरी वीरांच्या संघर्षामुळे आपण आज स्वतंत्र आहोत. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण प्रगतीच्या वाटेवर चाललो आहोत. विज्ञान, शेती, शिक्षण, क्रीडा या सर्व क्षेत्रात आपला झेंडा उंचावला आहे. पण आजही समाजात भ्रष्टाचार, गरिबी, जातीवाद यासारख्या समस्या आहेत. खरी देशभक्ती म्हणजे या अडचणी दूर करणे आणि देशाच्या प्रगतीसाठी योगदान देणे. चला आपण शपथ घेऊ की एक चांगला नागरिक बनू, पर्यावरण जपू, शिक्षण घेऊ आणि आपल्या भारताला जगात सर्वोच्च स्थान मिळवून देऊ. सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. हे फक्त गाणं नको, तर आपल्या कृतीतून दिसायला हवं. जय हिंद, जय भारत. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.